एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट्स. राजस्थान रॉयल्स विरुद्ध प्रफुल्ल हिंगेचा विक्रम. कुटुंबात जल्लोष. काल इंडियन प्रीमियर लीगमध्ये प्रफुल्ल हिंगे यांनी राजस्थान रॉयल्स विरुद्ध एका ओव्हरमध्ये 3 विकेट घेत ऐतिहासिक कामगिरी केली. या शानदार प्रदर्शनामुळे त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रफुल्लच्या या यशानंतर त्याच्या कुटुंबियांनी अभिमान व्यक्त करत आनंद साजरा केला. काल प्रफुल्लने पहिल्याच ओव्हरमध्ये 3 विकेटा घेतल्या आणि जगाचं संपूर्ण लक्ष त्याच्याकडे होतं. काय काय कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. तुम्ही मॅच बघितली? बिलकुल. कशी होती कालची मॅच? खूप चांगली. पहिलाच ओव्हर टाकला त्याने तेव्हाच बघितलं आणि दुसऱ्या बॉलला विकेट घेतली वैभव सूर्यवंशीची, तेव्हा पण खूप छान वाटलं. प्रफुल्लनी असं इतका संघर्ष केला, इथपर्यंत पोहोचला, कसा काय उतार चढाव बघितले त्यांनी? आता जीवनामध्ये उतार चढाव तर असतेच. कधी खेळायचं, कधी नाही खेळायचं. काय समोर कसं पाहतं त्याला? इंडिया टीम मध्ये प्रफुल्लच्या कामगिरीने जगाचे लक्ष वेधले आहेत. आपल्या बॉलिंगची धमक दाखवून दिली आहे. काय सांगाल तुम्ही? त्यांनी जे मेहनत केली आहे 10-11 वर्षामध्ये, त्याच्या जोरावर काय म्हणते बा, त्यांनी जे दणकट कामगिरी केली आहे, बळकट कामगिरी काल केली आहे एक IPL मॅच मध्ये, तर ते त्यांनी एक विक्रम केलेला आहे IPLच्या 18 वर्षाच्या इतिहासामध्ये, की पहिल्या ओव्हरमध्ये डेब्यू मॅचमध्ये 3 विकेट घेतलेले आहे. तर त्यांनी जे आपली काही प्लॅनिंग केली, एज्युकेशन केलं आणि त्यांनी जे मेहनत केली आतापर्यंत, आणि प्रत्येक बॅट्समनला काय म्हणते बा, त्यांनी आपल्या स्किलनी आउट केलं, त्याच्याबद्दल त्याचं कौतुक करावं इतकं कमीच आहे आणि सर्वांनी कौतुक केलेलंच आहे. आणि खूप छान वाटलं काल जेव्हा टीव्हीवर मॅच बघत होतो आणि एक लाईव्ह मॅच काय म्हणते बा, आपल्या मुलाला टीव्हीवर बघून सगळ्यांनी खूप आनंदित झाला. स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी देखील प्रफुल्लची बॉल खेळू शकला नाही. तुमच्या मुलाने इतिहास रचलाय काय सर? असं नसतंय बा, प्रत्येक दिवस हा क्रिकेटरच्या लाईफमध्ये प्रत्येक मॅच हे नवीन मॅच असते. याच्या अगोदर वैभव सूर्यवंशींनी काय कामगिरी केली हे जगाने पाहिलेलं आहे. तर प्रत्येक मॅचमध्ये काय म्हणते बा, एक नवीन दिवस, नवीन ओव्हर, नवीन सुरू असते. ठीक आहे, काल तो आऊट झाला चुकीच्या शॉटमुळे, परंतु काय म्हणते बा, आणि आपला मुलगा आहे म्हणून काय म्हणते बा, आपल्या मुलाने विकेट घेतली म्हणजे त्याचंही कौतुक करावं, तेवढं हवंसं काय म्हणते बा, वैभव सूर्यवंशीचं पण कौतुक असावं. होऊ शकते नेक्स्ट मॅच मध्ये जो 100 मारेल. IPLच्या इतिहासात पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट घेणारा पहिला बॉलर प्रफुल्ल ठरला. तर हे काय काल जे नवज्योत सिंग सिद्धू कॉमेंटेटर आणि बऱ्याचशा कॉमेंटेटरनी सांगितलं, ते आपल्याला काही स्टॅटिस्टिक माहीत नसतं, ते स्टॅटिस्टिक त्यांच्याकडे असते. त्यांनी ज्या पद्धतीने काय म्हणते बा, एक ओव्हर संपल्यानंतर त्याची जी कामगिरी झाली आणि ते जे बघितलं आणि त्याच्यानंतर जे काय म्हणते बा कॉमेंट्री सुरू होती, त्यावेळेस आम्हालाही वाटलं, जेव्हा डिस्प्ले येत होता, की 18 वर्षाच्या इतिहासात IPLच्या इतिहासात त्यांनी जे हे कामगिरी केली हे उच्च कामगिरी होती आणि काय म्हणते बा, सर्वांनी त्याचे भरभरून कौतुक केलं. अशीच कामगिरी तो आपल्या फ्रँचायझी SRH सनरायझरसाठी ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याला ऑप्शनमध्ये पिक केलं, तर अशीच कामगिरी तो आपल्या टीमसाठी करत राहो ही शुभेच्छा. प्रफुल्लचा संघर्ष कसा राहिला आहे? किती अडचणींचा सामना करत तो इथपर्यंत पोहोचलाय? प्रफुल्ल लहानपणापासूनच तसं आहे, हार्डवर्किंग होतं, यात काही वाद नाही आहे. पण कालांतराने मधात जेव्हा क्रिकेट खेळायला लागला, तेव्हा काय म्हणते बा, एक 2-3 वर्षाच्या पूर्वी त्याच्या लाईफमध्ये थोडंसं एक इश्यू आला होता इंजुरीचा. एक मॅच खेळता खेळता काय म्हणते बा, त्याला जो इश्यू आला होता बॅक पेनचा, तर त्यांनी ते वर्षभर सफर केलं. एक रणजी ट्रॉफीचे 4 मॅचेस खेळल्यानंतर त्याला जे इंजुरी आली, त्याच्यानंतर तो इंजुरी नाही खेळला. त्याच्या अगोदर पण त्यांनी त्याचा चान्स होता कोरोना पिरियडमध्ये, अंडर-19 खेळत असताना हायेस्ट विकेट घेतल्या होत्या त्यांनी, तेव्हा एशिया कप होतं, पण कोरोनामुळे ते पण त्याला खेळता आलं नाही. त्याच्यानंतर MRF पेस फाउंडेशन मध्ये जो गेला आणि त्यांनी ते तिथले जे रिकवर केलं आपल्या बॉडीला, त्याला 6-7-8 महिने लागले आणि त्यांनी त्यावेळेस जी मेहनत केली आणि त्या पिरियडमध्ये MRF पेस फाउंडेशन इक्वलन टू वरुण सर आणि ते एक नवनीत का काहीतरी नाव आहे, फिजिओ सर, त्यांनी खूप त्याला मदत केली. त्यांच्यामुळे आज तो आधी इथे उभे आहे. वडील म्हणून काय अपेक्षा आहे तुमच्या? वडील म्हणून आज अपेक्षा आहे कोणालाही, प्रत्येक मुलाला, म्हणजे वडिलांना असं वाटतं की आपले मुलं काही चांगले निघावे बा, हे सर्वांची अपेक्षा असते. तर त्याच्यामुळे काय म्हणते बा, तो अपेक्षाच्या पात्र धनी ठरलेला आहे. त्या प्रकारे तो लहान आहे आणि माझी मोठी मुलगी पण एक चार्टर्ड अकाउंटंट आहे. तिने पण आपल्या कॅरियर क्षेत्रामध्ये एक चार्टर्ड अकाउंटंट निवडलं होतं, तिने पण तिचं स्वप्न पूर्ण केलं.
तर दोघंही मुलं चांगले निघाले याचा अभिमान प्रत्येक पॅरेंट्सला असायला पाहिजे. भविष्यात कुठे बघता तुम्ही प्रफुल्ल? भविष्यात प्रफुल्ल मला निळ्या जर्सीमध्ये टीम इंडियाच्या टीममध्ये खेळताना बघायचं आहे आणि त्याचंही ते स्वप्न आहे.